त्यांनी आपल्याला दाखवलं, नियमाला ते लेटर दाखवता सुद्धा येत नसतं. अशा आपल्या 2 गाड्या हरंगुळ आणि मुंबई आपल्याला मिळाल्या आहेत. DRM ऑफिस कडून ते प्रपोजल जीएम साहेबांकडे गेलेलं आहे. आता आपली ताकद, आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये. आंदोलन आज सौम्य करत आहोत, पण जर आम्हाला हे कागद 17 सप्टेंबर पण नाही मिळालं, 17 सप्टेंबर आपला मराठवाडा मुक्ती दिन, आपल्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं होतं. नमस्कार, तहसील न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मुरुड येथील रेल्वे संघर्ष समितीनं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रेल्वे थांब्यासाठी खूप मोठं जनआंदोलन उभं केलं. त्यांची प्रमुख मागणी अशी होती की मुरुडमध्ये सर्व गाड्यांना थांबा दिला पाहिजे. पूर्वी मुरुडमध्ये वाफेवर चालणारी रेल्वे होती, ती इंग्रजाच्या काळामध्ये सुरू झालेली होती. त्या गाडीला देवाची गाडी म्हणून खूप मोठी प्रसिद्धी होती. भाविक, भक्त आणि वारकरी या गाडीला पंढरपूरला प्रवास करायचे. त्यांचं प्रवासाचं साधन ही एकमेव रेल्वे होती आणि ती इंग्रज अधिकाऱ्यांनी सुरू केलेली होती. ती लातूर, बार्शी, कुरुडवाडी, पंढरपूर, मिरज एवढा पल्ला पार करायची. काही काळानंतर त्या गाडीचं वाफेचं इंजिन बदलून ती डिझेलवरती करण्यात आली आणि ती गाडी खूप लोकप्रिय झाली. त्या मानानं मुरुडचं रेल्वे स्टेशन हे एक प्रेक्षणीय स्थळ झालं होतं. त्यावेळी त्या रेल्वे स्टेशनवर 3 ट्रॅक असायचे. एकाच वेळी 2-2 रेल्वे मुरुडमध्ये थांबायच्या. खूप झाडे तिथं वाढलेली होती, निसर्ग सौंदर्य होतं आणि शाळेतली मुलं ते रेल्वे स्टेशन पाहायला पर्यटन स्थळ म्हणून जायचे. इतकं मुरुडच्या या रेल्वे स्टेशनला सौंदर्य होतं. परंतु औद्योगिकीकरणाच्या काळामध्ये व विकासाच्या दृष्टीनं ती रेल्वे बंद करून, बार्शी लाईट रेल्वे बंद करून ब्रॉडगेज रेल्वे सुरू केली आणि ती लातूर ते मुंबई अशा पद्धतीनं सुरू झाली. परंतु या रेल्वेचा मुरुडकरांना व मुरुड परिसरामधल्या नागरिकांना त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण इथं फक्त एकच गाडी थांबायची. या रेल्वे स्टेशनवर तिकीट क्लर्क नाही, स्टेशन मास्टर नाही, पोर्टर नाही किंवा या रेल्वे स्टेशनमध्ये साधी लाईटसुद्धा नाही. त्यामुळं या रेल्वे स्टेशनचा मुरुडकरांना कसलाही उपयोग झाला नाही. खरं पाहिलं तर मुरुड शहर हे 50,000पेक्षा जास्त लोकवस्तीचं शहर आहे. एखाद्या तालुक्यापेक्षाही जास्त इथं नागरिकांची संख्या आहे. इथली बाजारपेठ या 50 खेड्यामध्ये खूप मोठी आहे. इथली व्यापाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. इथं ट्रान्सपोर्टमधून येणारा मालही खूप मोठा आहे. आणि एवढं सगळं असतानासुद्धा मुरुडला रेल्वे थांबा का मिळाला नाही याची कारणं काही अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला होता की मुरुडवासियांना पूर्वीसारखं रेल्वे स्टेशनचं वैभव का प्राप्त करून दिलं जात नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुरुडकरांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे. या आंदोलनामध्ये महिला, माजी सैनिक आणि अपंग व्यक्तीसुद्धा सहभागी झालेले आहेत. या आंदोलनामध्ये प्रचंड जनसमुदाय सामील झालेला आहे आणि प्रत्येकाची एकच भावना आहे की मुरुडमध्ये सर्व गाड्यांना थांबा दिला पाहिजे. मुरुडकरांवर जो अन्याय रेल्वे प्रशासनाने केलेला आहे तो अन्याय दूर झाला पाहिजे. हा आक्रोश त्यांच्या मनामध्ये आहे. तरीसुद्धा शांततेच्या मार्गाने व लोकशाहीच्या मार्गाने हा प्रचंड जनसमुदाय हा रेल्वे प्रशासनाला दाखवू इच्छितो की आमच्या मनामध्ये या जनआंदोलनामध्ये
मुरुड शहरातील व मुरुडच्या आसपासच्या गावातील वारकरी संघटना, सेवाभावी संस्था, क्रीडा मंडळं, शाळा अशा प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला होता. आणि या आंदोलनाचं महत्त्व म्हणजे इतका प्रचंड जनसमुदाय जमलेला असून सुद्धा तो शांततेच्या मार्गाचा अवलंब करून या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. कुठलंही गालबोट या आंदोलनांना न लागण्याची काळजी या जनसमुदायातल्या प्रत्येक व्यक्तीनं घेतली होती. हे या आंदोलनाचं यश आहे असं मला तरी वाटतं. या आंदोलनादरम्यान माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करून या आंदोलनाचे सभेत रूपांतर करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने 2 गाड्यांना थांबा दिल्याचं समजते. यामध्ये हरंगुळ व मुंबई अशा 2 गाड्यांना थांबा दिल्याचं समजतं. या 2 गाड्यांना थांबा देऊन रेल्वे अधिकारी या स्टेशनवरून किती उत्पन्न रेल्वेला मिळतं आहे याची चाचपणी करत आहेत का असंही बोललं जात आहे. तरी भविष्यामध्ये या आंदोलनाची दखल घेऊन या रेल्वे स्टेशनला न्याय दिला जातो का, या जनआंदोलनाचा आक्रोश पाहून या आंदोलनामध्ये केलेल्या मागण्या पूर्ण केल्या जातात का हे आपल्याला भविष्यात कळेल. मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा रेल्वे संघर्ष समितीने केलेली आहे. तरी आपण पाहू भविष्यामध्ये या आंदोलनाला किती यश येणार आहे ते. मी तहसील न्यूजसाठी बाळासाहेब जाधव, मुरुड. श्री छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या भूमीसाठी ज्या लढवयांनी स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्य गहाण ठेवलं या देशासाठी, त्या सर्वांना नमन करतो. आणि माझ्या पुढे जे सर्व मुरुडकर आणि मुरुडच्या पंचक्रोशीतून एक लोकशाही मार्गासाठी आपल्यावर अन्याय झाला आहे, झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी, एक क्रांती करण्यासाठी मुरुड वैभवशाली मुरुड 1947 पासून वैभवशाली आपल्या गावाला एक समृद्ध रेल्वे स्टेशन ब्रिटिशांनी दिलं. 1897 ला ब्रिटिशांनी मिरज लातूर ह्या रेल्वेचं अनावरण केलं. ही लहान म्हणजे नॅरो गेज रेल्वे जी पूर्वी तडोळ्यापर्यंत होती आणि त्यानंतर 2005 मध्ये जी लातूर पर्यंत पोहोचली, 1905 मध्ये जी पोहोचली, अशी रेल्वे ज्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशनवर 50चा स्टाफ, 25 गँगमॅन, 3 स्टेशन मास्टर, पॉइंट्समन 3 आणि सुसज्ज बंगलो त्या काळातले ब्रिटिशांच्या काळातले बरेच घर चे सहकारवर्षी श्री शिवाजीराव नाडे काका हे स्वतः उभा राहून रोजगार हमीमधून पूर्ण महाराष्ट्रात आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रेल्वेचे प्रोटोकॉल फार खराब असल्यामुळे ते आपल्या गावापर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि त्यानंतर हे आंदोलन चालू राहिलं. 2016 मध्ये ग्रामपंचायत त्यावेळेस दादा होते, दादांनी त्यावेळेस एक आंदोलन केलं पंचक्रोशीमध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सह्या घेऊन. ते 2016 मधलं आंदोलन तीव्र झालं. त्यानंतर 2017 मध्ये आपल्या बापूंनी ते आंदोलन अजून तीव्र केलं आणि अभिमन्यू पवार त्यावेळेसचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून त्यावेळेसचे रेल्वे मिनिस्टर श्री पियुषजी गोयल सर यांच्या शिफारशीवर त्यावेळेस धावणारी जलदगतीची ट्रेन म्हणजे आपली जिव्हाळ्याची लातूर मुंबई ट्रेन त्यावेळेस थांबली. आणि त्यानंतर दुर्दैवानं पूर्ण जगावर कोविड आलं. 6 महिने झाले होते त्या गाडीला. 6 महिने झाल्यानंतर दुर्दैवानं कोविड आलं आणि कोविडच्या नंतर आपल्या स्टेशनच्या सर्व गाड्या
काही रेल्वेच्या नियमाच्या प्रोटोकॉलच्या नंतर सर्व गाड्या बंद झाल्या आणि गाड्या बंद झाल्यानंतर परत आपलं उग्र आंदोलन चालू झालं. 21 मध्ये आंदोलन तीव्र केलं, परत बापूंनी ते आंदोलन तीव्र केलं. 23 मध्ये आंदोलन परत तीव्र झालं. 23 मध्ये आंदोलनाच्या टायमाला लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी त्यावेळेस फार प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअली आपलं जे आहे रेल्वे स्टेशन काही कारस्थानामुळे डी दर्जाचं झालं होतं आणि ह्या डी दर्जाच्या रेल्वे स्थानकावर कुठलीच रेल्वे नियमानं थांबत नाही असा नियम रेल्वेचा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलला तोडत 2023च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आपल्याला आपल्या हक्काच्या ज्या 50-100 वर्षापासून ज्या रेल्वे धावत होत्या ती परळी मिरज आणि निजामाबाद पंढरपूर ह्या आपल्या वारकरीच्या आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या आपल्या महत्वाच्या रेल्वे परत 23 ला चालू झाल्या. 23 ला आपला संघर्ष चालू राहिला. 23च्या नंतरही आपल्या वाऱ्या पंढरपूरच्या तर कमी झाल्या, परंतु सोलापूरच्या डीआरएम ऑफिसच्या जास्त झाल्या. डीआरएम ऑफिसला वाऱ्या केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की जे काही आपल्या बरोबर घडलं आहे किंवा जे काही चुकतं आहे त्याचं सगळं गमक जे होतं ते डीआरएम सोलापूरकडे होतं. म्हणून आपल्याला मिनिस्ट्रीनं मुख्यमंत्री साहेबांना रेल्वे मिनिस्ट्रीनं आपल्याला जी रेल्वे दिली ती एवढी जलदगतीची रेल्वे असताना साधं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू ते प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्याचा आणि काहीच प्रयत्न केला नाही. आता आपलं प्लॅटफॉर्म फक्त 100 मीटरचं आहे आणि मिडल लेवलचं आहे. हे प्लॅटफॉर्म नियमानं त्यांनी त्यावेळेस उचलून 2.5 फूट उचलायला पाहिजे होतं आणि 370 मीटरचं करायला पाहिजे होतं, पण असं काहीच केलं नाही. आपल्या इथं साधं बाथरूम सुद्धा दिलं नाही. आणि डीआरएम ऑफिसच्या या चुका लक्षात आल्यानंतर आपण त्यानंतर अजून त्यामध्ये खोल अभ्यास केल्यावर अजून कळालं की आतापर्यंत वर जीएम लेवलला म्हणा किंवा रेल्वे मिनिस्ट्रीकडे डीआरएमएस कडून कुठलंही आपल्या मुरुड स्थानकासाठी प्रपोजल गेलं नाही. ही 2025 ची गोष्ट सांगतो मित्रांनो. आणि असं निष्क्रिय डीआरएम ऑफिस सोलापूर यांच्यामुळे आपला घात झाला. आणि हे आता का आहे, कशामुळे आहे ते आपल्याला सांगितलं की आपल्याला आपलं रेल्वे स्टेशन चोरीला गेलं, आपलं स्टेशन चोरीला गेलं आणि आपला जो सगळ्यात महत्वाचा हक्क होता जे आपल्याला सगळं मिळणार होतं ते मागच्या 15 वर्षापासून आपण त्या हक्कापासून वंचित आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, डीआरएमच्या चक्रा वाढल्या, त्यानंतर असं लक्षात आलं की आता आंदोलनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि आंदोलन लहान नाही तर आपल्याला मोठं आंदोलन करावं लागेल. आता एका पक्षाचं नाही तर आपल्याला मुरुडकरांचं सर्वपक्षीय आंदोलन करावं लागेल. मग यासाठी विचार विनिमय झाला आणि आम्ही जवळपास 80 जण मुरुडमधील एक स्मृतिमान आहोत आणि आम्ही महिला बी काही आहेत त्याच्यामध्ये. हे सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यानंतर मी माझे गुरुवर्य ज्यांनी माझ्या आयुष्याला घडण दिली असे माझे गुरुवर्य रोहिले सर, मुंबई सर यांना मी फोन केला. सर, आता आपल्याला गावाला गरज आहे, आता आपल्याला एक आंदोलन उभा करावं लागेल आपल्या गावासाठी, रेल्वेसाठी आणि तिथं की आम्हाला लेखी पाहिजे. लेखी असल्याशिवाय आता आंदोलन थांबणार नाही. तर त्या गोष्टीची दखल वर घेतली गेली. वर घेतल्यानंतर परत काल आपले डीसीएम साहेब जे योगेश पाटील सर आहेत जे आपल्या महाराष्ट्रातून आहे त्यांची स्तुती मी किती म्हणलो त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह तर ते कमी पडेल. मित्रांनो, त्यांनी आपल्याला मनातून साथ दिली. ते एक आपल्यासारख्या एक लहान गावातून एक एवढ्या मोठ्या पदाला गेलेले आहेत. आज IPS लेवलचे माणसं त्यांनी आपल्याला ज्यावेळेस आम्ही मिटिंगला गेलो होतो सगळा आक्रोश गावात असताना सुद्धा हिमतीने आपल्याकडे गावात आले, गावात भेट दिली. गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी जे लेटर दिलं आपल्याला, ज्या लेटरमध्ये आपल्याला त्यांनी दाखवलं की आम्ही आमच्याकडून डीआरएम ऑफिस कडून जी पहिली पायरी असते आपल्या रेल्वेला थांबवण्यासाठी ज्याला आपण ऑपरेशनल ज्या पॉसिबिलिटी असते जे ऑपरेशन म्हणजे गाडी तर थांबू शकते असं लेटर त्यांनी आपल्याला दाखवलं. नियमानं ते लेटर दाखवता सुद्धा येत नसतं. अशा आपल्या 2 गाड्या हरंगुळ आणि मुंबई आपल्याला मिळाल्या आहेत. डीआरएम ऑफिस कडून ते प्रपोजल जीएम साहेबांकडे गेलेलं आहे. आता आपली ताकद आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये. आपल्यासाठी आता जी आपल्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती जी सोलापूरचं डीआरएम ऑफिस, झोपलेलं डीआरएम ऑफिस, पण काही कर्तव्यदक्ष तिथं अधिकारी आलेले आहेत. मग ते डीआरएम सर असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र श्री योगेश पाटील सर असतील यांनी जे आता आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी सगळं प्रयत्न करत आहेत. आपल्या वरच्या लेवलला ह्या ठिकाणून असतं जीएम लेवल जे मुंबईला असतं आणि त्याच्या ठिकाणी वरून असतं दिल्लीला रेल्वे बोर्ड
आणि रेल्वे बोर्डची कुठली साईन झाल्याशिवाय कुठलीही गाडी महाराष्ट्रात काय भारतामध्ये कुठंच थांबू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. पुढचं पाऊल म्हणजे काय? पुढचं पाऊल हे आहे की आता आपण त्यांना सांगितलंय काल की आतापर्यंत काल त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आधी रेल्वे रोको करणार होतो. आपली जी अख्खाची हरंगुळची गाडी आहे जी चोरीला गेली होती ते आपण थांबवणार होतो आणि त्याच्यासमोर आपण आपले ध्वजावंदन करणार होतो. परंतु त्यांनी आपल्याला ते लेटर दिल्यामुळे आपण ज्या आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आपण अनुयायी असल्यामुळे आपण हे आंदोलन आता आज अहिंसेनं त्यांच्या मार्गावर चालायचं ठरवलं आणि आपण आज शांततेनं त्या ठिकाणी प्रतिकात्मक आपण आज झेंडावंदन करत आहोत. आता पण तरी सुद्धा आपल्याला इथं थांबायचं नाहीये. आपल्याला आपल्या हक्काच्या 2 गाड्या नाहीत, आपल्या 19 गाड्या आहेत आणि आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन जे आपल्याला बी दर्जाचं पाहिजे. बी दर्जाच्या रेल्वे स्टेशन साठी काल आपल्या मुरुडचं वैभव स्वतः योगेश पाटील सरांनी पाहिलं. त्यांनी आपल्या गावाचं पोटेन्शियल पाहिलं. एवढं मोठं गाव त्यांनी असं विचारलं की 60,000 लोकसंख्या. नाही सर, म्हणलं 60,000 नाही, ही लोकसंख्या 2011 मध्ये 60,000 आहे. आजच्या तारखेमध्ये ह्या गावाचं पोटेन्शियल 1 लाख पेक्षा आहे आणि हे कुठल्याही तालुक्यापेक्षा तर मोठंच आहे. पण पंचक्रोशीचा जर हिशोब घातला तर आपलं गाव हे कुठल्या जिल्ह्यापेक्षा कमी नाही आहे. एवढं पोटेन्शियल या गावाचं. या अशा गावाचं वैभव पाहिल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या. त्यांनी तिथून मीटिंग झाल्यानंतर इथं रेल्वे स्टेशन मध्ये आले. रेल्वे स्टेशन मध्ये त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या की मला 10 दिवसाच्या आत इथं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. चारी बाजूला तार कंपाऊंड झालं पाहिजे आणि आतापर्यंत जी श्वेतपत्रिका आपण मागत होतो ती श्वेतपत्रिका काढण्यासाठी आश्वासन देऊन टाकलं. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन टाकल्या की ह्या आपल्या रेल्वे स्टेशनचं वैभव का आणि कसं चोरीला गेलं त्याचं पूर्ण डिटेल आपल्याला पाहिजे. ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. ह्यानंतरही पुढे त्यांनी अजून एक दुसरं महत्वाचं आश्वासन दिलं जे फार महत्वाचं आहे आपल्याला आणि ते आहे आपलं बी दर्जाचं रेल्वे स्टेशन. आपल्या बी दर्जाचं रेल्वे स्टेशन साठी जो निधी लागणार आहे तो कमीत कमी 40 कोटीपेक्षा जास्त लागणार आहे आणि लवकरच ते बी दर्जाचं रेल्वे स्टेशन होण्यासाठी जे आपल्याला प्रोसिजर करावं लागेल, जे कागद द्यावं लागेल ते कागद आपल्याला लवकरच मिळेल अशी अपेक्षा मी श्री योगेश पाटील सरांना करतो. अजून एक आपल्यासाठी सगळ्यांना महत्वाची एक मोठी ताला आहे. आपली ताकद, आपल्या लोकशाहीची ताकद आता एक झालेली आहे. आता ह्या ताकदीला तोपर्यंत चालू द्यायचं आहे जोपर्यंत आपल्या हक्काच्या पूर्ण 19 गाड्या आणि आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन आपल्याला परत मिळणार नाही. त्यासाठी आपण प्रशासनाला आजच सांगितलेलं आहे, म्हणजे कालच त्याला सांगितलं आहे की हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन आज सौम्य करत आहोत. पण जर आम्हाला हे कागद 17 सप्टेंबर पर्यंत नाही मिळालं, 17 सप्टेंबर आपला मराठवाडा मुक्ती दिन, आपल्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं होतं. आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात साथ दिली, त्यासाठी त्याचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद महाराष्ट्र. मित्रांनो, झालं मागच्या 10 दिवसामध्ये, ह्या 10 दिवसामध्ये आंदोलन उभा करण्यामध्ये प्रत्येक मुरुडकरांचा सहयोग आहे. कुणी रील्स बनवल्या आहेत, कुणी फेसबुकवर काही पॉइंट्स टाकले आहेत आणि अशा प्रत्येक मुरुडकरांचा ह्याच्यात योगदान आहे. फार मोठे योगदान जर काही असेल तर माझे अपंग बंधू इथं उपस्थित आहेत. ते आज स्वतः रिक्षा घेऊन आलेले आहेत. तिथं आपले पुढारी आहेत किंवा शरीफ आहेत किंवा आपला मेघराज आहे. हा मेघराज यांचा उत्साह तरी काय सांगू मित्रांनो. आपलं आंदोलन पेटत असताना मेघराजचा मला फोन आला, सर आपल्याला जर काही नाही मिळालं तर त्या दिवशी रेल्वे स्टेशनला मी बसेल आणि मी उपोषण चालू करेल. हा उत्साह मुरुड करायचा होता. ह्या उत्साहाला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. 17 तारखेला आपण परत भेटू. त्याच्या आधी तर आपल्याला बऱ्याच गोड बातम्या मिळतीलच. आता मी विनंती करतो अंकुश गाडे सरांना.